महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन की सेलिब्रिटीला घेऊन आंदोलन करता येत नाही. आंदोलन हे लोकांच्या मधनच उभं राहिलं पाहिजे. पहिला आम्ही मराठी अभ्यास केंद्र सुरू केलं कारण आम्हाला असं लक्षात आलं की मराठीच्या प्रश्नांचा तुकड्या तुकड्यात विचार करून फायदा नाही. तो एकत्रितपणे केला पाहिजे आणि तो अभ्यासाच्या अंगाने पण केला पाहिजे, चळवळीच्या अंगाने पण केला पाहिजे. तर ही भूमिका आहे मुळामध्ये. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी समाज, मराठी संस्कृती या चार गोष्टी एकत्र गुंफणारं काम आपल्याला करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो. की शिक्षणाचं माध्यम जर संपलं तर मराठी भाषा संपण्याचा वेग अत्यंत गतिमान होईल. कारण फडणवीसांनी अत्यंत उग्रपणाने, अत्यंत दर्पाने आणि अहंकाराने तिसऱ्या भाषेची सक्ती करायची ठरवली. आता आपण शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला हिंदीची सक्ती म्हणतो, पण सरकार जे सांगतं आहे ती तिसऱ्या भाषेची सक्ती आहे. की शिंदेचा पक्ष लोकांना हे सांगू पाहतोय की ज्या अर्थी शासन निर्णय रद्द झाल्यावर आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो, याचा अर्थ हे शासन निर्णय आम्हाला इच्छेने निघालेले नाही. पण आम्ही त्यावेळेला आणि नंतरही त्यानं सांगितलं होतं की तुम्ही हुरळून जाऊ नका. हा आंशिक विजय आहे, हा थोडासा विजय आहे. कारण सरकार 2 पावलं मागे का आलंय, कारण त्यांना 4 पावलं पुढे यायचं आहे. हिंदी सक्तीचा लढा हा फक्त हिंदी सक्तीचा नाही. हिंदी सक्तीचा लढा हा हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्व वादाविरुद्धचा लढा आहे. हिंदी सक्तीच्या विरोधामधला लढा हा संघ राज्यासाठीचा लढा आहे. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर दीपक पवार. मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते काम करतायत आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारनं जे त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न केला, पहिलीपासून हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, त्या प्रश्नाच्या संदर्भात सुरुवातीपासून एक ठाम भूमिका घेऊन त्या संदर्भातले जनमत तयार करणं आणि सरकारला त्या संदर्भातल्या निर्णयाला स्थगिती द्यायला भाग पाडणं, इथंपर्यंत एक मोठं यश या मराठी अभ्यास केंद्रानं मिळवलेलं आहे. तर आपण त्यांच्या एकूण मराठी अभ्यास केंद्राच्या प्रवासासंदर्भात आणि अलीकडचं जे हे त्रिभाषा सूत्राच्या विरोधातलं जे महाराष्ट्रातलं आंदोलन आहे त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये आणि तुमचं एका नव्या व्हेंचर बद्दल अभिनंदन. तर तुम्हाला 2 दशकांच्या पूर्वी मुंबईत मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करावीशी वाटली. म्हणजे तुम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे, अनेकांना वाटतं की तुम्ही मराठी अभ्यास केंद्रात काम करता म्हणजे मराठीचे पण राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहात आणि मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला तिथं मराठी अभ्यास केंद्र सुरू करावं असं वाटलं. ही गरज का वाटली त्यावेळी तुम्हाला? आम्ही म्हणजे ह्या सगळ्या कामामध्ये मी योगायोगाने आलो. 2002 साली रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी 11वी आणि 12वीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला. बरोबर. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मुलं मराठीत सोडतील कशावरून, कुणी फिजिक्स सोडेल, कुणी कॉमर्स सोडेल, कुणी हिस्ट्री सोडेल. त्याला मराठीच्या शिक्षकांनी आणि इतरही मंडळींनी त्यांना सांगून पाहिलं की माहिती तंत्रज्ञान हा एवढा महत्त्वाचा आणि नव्या काळाचा विषय आहे की लोक इतर स्पर्धात्मक विषय सोडणार नाहीत, सोडले तर भाषाच सोडतील. बरोबर. तर हे जेव्हा रामकृष्ण मोऱ्यांना सांगितलं गेलं त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी त्याचा शैक्षणिक अंगाने विचार न करता त्यांनी त्याचा जातीच्या अंगाने विचार केला आणि ते असं म्हणले की ब्राह्मणांच्या किंवा इतर उच्चवर्णीयांच्या मुलांनी जाऊन परदेशात हे सगळं शिकलेलं चालतं, मग बहुजनांच्या मुलांनी कधी शिकायचं. तर हा युक्तिवाद म्हणून काही गैर नव्हता, पण मराठी ठेवून माहिती तंत्रज्ञान त्यांना आणता येणं शक्य होतं. हे आंदोलन जेव्हा चालू होतं तेव्हा माझ्या मित्राने, माझा एक मित्र अभिजित देशपांडे, तुम्हाला माहिती आहे, त्याने त्याच्यात भाग घेतला आणि तो एक दिवशी मला घेऊन गेला. ज्या दिवशी मी गेलो तिथं त्या दिवशी निखिल वागळेंना पोलिसांनी पकडून नेलं. निखिल वागळेंना आणि ह्या सगळ्या आंदोलकांना, मी नौका माणूस होतो त्याच्यातला. तर त्या निमित्ताने साहित्य संमेलनात का नाही, साहित्य संमेलनात आम्हाला सगळ्यांना धरून नेलं 2002 साली. त्याच्यात थोडे महिने अगोदर मुंबईत शिवाजी पार्कला धरून नेलं. तर ते गेल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं चालू आहे. मग मी तिथे गेलो, त्या बारीक सारीक आंदोलनांमध्ये आलो. तेव्हा निखिल वागळे होते, सुनील कर्णिक होते, विजय तापस होते, अगदी आपला संजय नार्वेकर होता, अजित भुरे होते, वेगवेगळे कलावंत पण होते. आणि एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या वातावरणाला विधिमंडळामध्ये काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
6 महिन्यानंतर ते सगळं आंदोलन संपलं आणि त्यावेळेला माझ्याबरोबर प्रकाश परब होते. आमच्या असं एक लक्षात आलं की सेलिब्रिटीला घेऊन आंदोलन करता येत नाही. आंदोलन हे लोकांच्या मधनंच उभं राहिलं पाहिजे. आणि त्या टप्प्याला मग मी आणि प्रकाश परब आम्ही शांताराम दातारांच्या बरोबर ते न्यायालयीन मराठीचं काम करायचं, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं. आणि त्यावेळेला 1998 साली लीलाधर डाके जेव्हा कायदा मंत्री होते, त्यांनी जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं कामकाज मराठीमधनं करावं अशा प्रकारचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात ते घडलं नाही. मग त्यासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून मी आणि प्रकाश परब आम्ही त्या सगळ्यासाठी जॉईन झालो. आणि मग एका टप्प्याला आम्ही मराठी अभ्यास केंद्र सुरू केलं. कारण आम्हाला असं लक्षात आलं की मराठीच्या प्रश्नांचा तुकड्या तुकड्यात विचार करून फायदा नाही. तो एकत्रितपणे केला पाहिजे आणि तो अभ्यासाच्या अंगाने पण केला पाहिजे, चळवळीच्या अंगाने पण केला पाहिजे. तर ही भूमिका आहे मुळामध्ये मराठी अभ्यास केंद्र. हे आमचं नाव फसवं आहे. म्हणजे लोकांना वाटतं की ही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे का, ही विद्यापीठाची बॉडी आहे का, शासनाचा विभाग आहे का. तर ही NGO म्हणजे चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी झालेली पण चळवळ या अंगाने ऑपरेट करणारी अशा प्रकारची संस्था आहे. गेल्या 2 दशकात कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही केल्या त्या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकाल? म्हणजे एक तुम्हाला मी म्हटलं तसं न्यायालयांच्या मराठीकरणासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा आम्ही घेतल्या आणि त्यातनं जिथे न्यायाधीशांच्या बाजूने अडथळे येत होते, जिथे वकिलांच्या बाजूने अडथळे येत होते किंवा शासनाच्या बाजूने पायाभूत सुविधा मिळत नव्हत्या, त्या बाबतीमध्ये आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या मदतीने मांडलो. मराठी शाळांवरची एक मोठी परिषद आम्ही घेतली. मी आणि वीणा सानेकर आम्ही दोघांनी मिळून 2008 साली ती परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांना आम्ही बोलवून तेव्हा जवळपास 17 वर्षापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं की शिक्षणाचं माध्यम जर संपलं तर मराठी भाषा संपण्याचा वेग अत्यंत गतिमान होईल. तुम्हीच तुमच्या फेसबुक पोस्टमध्ये मध्यंतरी उल्लेख केला 2010 साली जो मराठी भाषेचा विभाग आपण स्थापन करून घेतला, त्या कॅम्पेनमध्ये तुम्ही होतात, इतरही अनेक 15-20 पत्रकार मंडळी होती. त्याच्या अगोदर बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम आपण सगळ्यांनी मिळून मराठीमधनं केला, जो इंग्रजीमध्ये होता आणि लोकांचं असं म्हणणं होतं की मराठीतनं कशाला मास मीडिया शिकायचं, तर ते करून घेतलं. आणि मराठी भाषेचा विभाग स्थापन करून झाल्यानंतर सगळ्या भाषाविषयक यंत्रणा एका व्यासपीठावर आल्या. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही मराठी शाळांच्या पालकांची संमेलनं घेतली. तुम्ही पाहाल की मुंबईत आणि पुण्यात आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये अशा प्रकारची पालक संमेलनं आम्ही घेतली. गेली 5-1 वर्ष आम्ही मराठीसाठी काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पुरस्कार देतो आहोत. तर अशा पद्धतीनं मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी समाज, मराठी संस्कृती या 4 गोष्टी एकत्र गुंफणारं काम आपल्याला करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आता हे हिंदी सक्ती विरोधातलं जे आंदोलन आहे ते नेमकं कुठून आणि कधी सुरू झालं? तुम्ही असं आहे की आम्ही हिंदीची सक्ती किंवा हिंदीचा वाढणारा प्रभाव ही महाराष्ट्रामध्ये लोकांना गेली जवळपास 10-15 वर्ष जाणवत आहे. आणि शिवसेना ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला आपण औद्योगिक क्षेत्रातल्या संघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या विरुद्ध शिवसेना भांडली. म्हणजे त्यातून मल्याळी आणि तमिळ लोकांच्या विरुद्धचा संघर्ष सुरू झाला. मनसे जेव्हा 2006 साली आली त्यावेळेला अनौपचारिक क्षेत्रामध्ये किंवा असंघटित क्षेत्रामध्ये, मग ते टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, पाणीपुरीवाले असतील, हे सगळे उत्तर भारतातनं बिमारू राज्यांमधनं आलेले मोठ्या प्रमाणातले बेकार लोक आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी शोधत ते महाराष्ट्रामध्ये आले. आता हा जो धोका आहे हा 2006 ते 2025 या काळामध्ये मनसेने त्याचा काही प्रमाणात विचार केला होता. पण मधल्या काळामध्ये मनसेनं मराठीची भूमिका सोडली आणि मग ते हनुमान चालिसेपर्यंत गेले, मग त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांपर्यंत गेले. या पद्धतीमुळे मराठीचा मूळ जो मुद्दा होता तो सुटला. तो मुद्दा सगळ्याच महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांकडे परत आणून देण्याचं श्रेय खरं तर फडणवीसांचं आहे. कारण फडणवीसांनी अत्यंत उग्रपणाने, अत्यंत दर्पाने आणि अहंकाराने तिसऱ्या भाषेची सक्ती करायची ठरवली. आता आपण शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला हिंदीची सक्ती म्हणतो, पण सरकार जे सांगतं आहे ती तिसऱ्या भाषेची सक्ती आहे. आणि 1ली ते 5वी पर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीची करावी
असं सरकारने 16 एप्रिलला शासन निर्णय घेऊन सांगितलं. त्याच्यावर लोकांनी खूप गदारोळ केला आणि तो गदारोळ केल्यानंतर सरकार असं म्हणालं की ठीक आहे, आम्ही नाही करत, आम्ही अनिवार्यच्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द आणतो. आणि म्हणून सरकारने हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल अशा प्रकारचा निर्णय घेतला. आम्ही सरकारला 17 जूनच्या शासन निर्णयानंतर हे स्पष्टपणाने कार्यकर्ते म्हणून सांगितलं की तुमचा पहिला शासन निर्णय आणि दुसरा शासन निर्णय याच्यामध्ये शब्दच्छलापलीकडे काही फरक नाही. 16 एप्रिल आणि 17 जून 16 बरोबर एप्रिल 2 महिन्याचा दोन महिन्याच्या काळामध्ये काहीही अंतर आहे. फरक पडलेला नाही. आणि आम्ही सरकारला हे पण लक्षात आणून दिलं की तुम्ही या पद्धतीने शब्दच्छल करत राहिलात तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय मार्ग राहणार नाही. मग त्यातनं तुमच्या लक्षात येईल की 29 जूनचं आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये शासन निर्णयांची आम्ही प्रतिकात्मक होळी केली. ते शासन निर्णयांची होळी लोकांच्या लक्षात आहे. लोकांच्या काय लक्षात नाही तर SCRTचा संचालक असलेला जो राहुल रेखावार नावाचा IAS ऑफिसर आहे, इथं आधी इथून हा, ते इथे कोल्हापूरमध्ये होते आणि कोल्हापूरमध्ये ते पुरेसे बदनाम झालेले होतेच. तर त्यांनी असा निर्णय घेतला की NCRTची पुस्तकं यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अनिवार्यपणे वापरली जातील. म्हणजे बालभारतीची जी पुस्तकं आहेत ती अनुवादित स्वरूपात पण वापरायची नाही. नाही. मला आता या संदर्भात अनेकांची गफलत हीच आहे की हा निर्णय राहुल रेखावार आपल्या पातळीवर कसे घेऊ शकतात, हा. कारण हे निर्णय राजकीय स्वरूपाचे अगदी असतात. बरोबर. हे एक अधिकारी कसा काय निर्णय घेऊ हा शकतात? निर्णय राहुल रेखावार घेऊ शकतात हे तत्वतः आपल्याला कोणालाही पटणार नाहीये. आता दादा भुसेंनी हा निर्णय पहिल्यांदा जाहीर केल्यापासून ते निर्णय रद्द होईपर्यंत सगळ्या पत्रकारांना अनौपचारिकरित्या 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे मला हे निर्णय घ्यायचे नाहीयेत, दुसरं म्हणजे माझे IAS ऑफिसर माझं ऐकत नाहीत, त्यांना वरून सूचना येतात. आता हे सगळं अनौपचारिकरित्या आणि ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं असल्यामुळे स्वाभाविकपणे माध्यमातले लोक त्याची अनौपचारिक चर्चा करतात पण त्याच्या उघड बातम्या करत नाहीत. आता रेखावार जर दादा भुसेंकडनं सूचना घेत नाही तर तो कोणाकडनं सूचना घेतो तर तो मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरनं सूचना घेतो. आता मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरनं सूचना घ्याव्यात असं का वाटतं? कारण सगळ्या मंत्रालयातल्या खात्यांचं मायक्रो मॅनेजमेंट करणं ही कोणीतरी आपली जबाबदारी मानलेलं आहे. आता शिंदेच्या पक्षाचं मायक्रो मॅनेजमेंट का सुरू झालंय? याचं कारण शिंदेचा पक्ष हा पहिल्यांदा नेस्तनाबूत करायचा आहे. दादांचा पक्ष नेस्तनाबूत करण्यामध्ये पण नंबर 2 वर आहे, शिंदेचा पक्ष नंबर 1 वर आहे. याचं कारण शिंदेनी मिळालेलं मुख्यमंत्रीपद ज्या काळात मिळालं होतं त्या काळामध्ये फडणवीसांना ज्या पद्धतीने टॉर्चर केलेलं आहे ते पाहता त्यांचा पक्ष नेस्तनाबूत करणं ही पहिली जबाबदारी आहे. आणि हे करण्याचा राजरोस मार्ग फडणवीसांना काय सापडला आहे तर मंत्री काहीही म्हणून IAS ऑफिसर आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. तर ही मोडस ऑपरेंडी वापरून राहुल रेखावार, रणजित सिंग देवल आणि सचिंद्र प्रताप सिंग या 3 IAS अधिकाऱ्यांच्या मदतीनं सरकारने आपल्याला जे पाहिजे ते 16 एप्रिलला केलं, 17 जूनला केलं, 29 जूनला केलं आणि 1 जुलैला पण केलं. म्हणजे तुम्ही राहुल रेखावार म्हणताय ते देवेंद्र फडणवीसांनी केलं? अर्थातच प्रश्नच नाही. कारण राहुल रेखावार चा रिमोट कंट्रोल दुसरा आहे आणि राहुल रेखावारचा रिमोट कंट्रोल जे आहेत त्यांचा रिमोट कंट्रोल कुठे आहे तर तो रेशीम बागेत आहे. कारण त्यांचं जे हिंदुस्थानचं कथन आहे, एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, हे जे त्यांचं नॅरेटिव्ह आहे ते अंमलात आणायचं तर महाराष्ट्रामध्ये मिश्र भाषा बोलणारी पिढीच निर्माण व्हायला पाहिजे. त्याशिवाय इथली भाषिक जाणीव पुरेशी ठेचली जाणार नाही याची स्पष्ट कल्पना असल्यामुळे या वरच्या आकाने खालच्या आकाला काहीतरी सांगितलं आहे. आणि त्यामुळे हे जे प्यादं आहे शालेय शिक्षण विभागातलं ते त्या पद्धतीने ऑपरेट करताना आपल्याला दिसतं. त्यामुळे रेखावार यांचा दोष काय आहे की ते आपल्या मंत्र्याचं ऐकत नाही, त्यांच्या बॉसचं ऐकतात. रेखावार यांचा गुण काय आहे? त्यांना अंतिमतः हे माहित आहे की महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये कोणाचा शब्द चालतो, ज्याचा शब्द चालतो त्याचं ऐकलं पाहिजे. ज्याच्या शब्दाला किंमत नाही त्याच्या शब्दाला किंमत नाही हे आपण कृतीतनं सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस मराठीचा गेम करायला बघतो. शिंदेच्या मंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक आहे आणि मला असं वाटतं की हा निर्णय ज्या दिवशी रद्द झाला त्या दिवशी पहिल्यांदा ज्यांनी जाहिराती काढल्या ते लोक शिंदेच्या पक्षाचे आहेत. आता हे इतकं विनोदी आहे की त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी आपलं अभिनंदन केलं स्वतःच आणि त्यांनी म्हटलं की मराठी विरोधी शासन निर्णय आम्ही रद्द केले, आमचा पक्ष मराठीच्या सोबत आहे.
त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की मुळात शासन निर्णय काढले ते सुद्धा तुमच्याच पक्षाने, तुमच्याच पक्षाच्या मंत्र्याने काढले होते. पण मला वाटतं की हे मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनचा भाग आहे की शिंदेचा पक्ष लोकांना हे सांगू पाहतोय की ज्या अर्थी शासन निर्णय रद्द झाल्यावर आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो, याचा अर्थ हे शासन निर्णय आम्हाला इच्छेने निघालेले नाही. नाही, आता आपण खरं तर भाषिक प्रश्नावर चर्चा करत होतो, पण आता राजकारण आलंय म्हणून सांगतो. पण या सगळ्या मधल्या काळात एकनाथ शिंदेची भूमिका कुठंच काय नव्हती. म्हणजे अजित पवार तर स्पष्ट म्हणत होते, ते म्हणत तरी होते, मग ठीक आहे त्यांचं म्हणणं किती गांभीर्याने घ्यायचं की मला हे मान्य नाही, 5वी पासून हिंदी पाहिजे, पण एकनाथ शिंदे काहीच बोलत नव्हते. आता अजित पवारांचा तुम्ही उल्लेख केला तर ते 1-2 बैठकांमध्ये किंवा 1-2 पत्रकार परिषदांमध्ये असं म्हणले की 5वी पासून हिंदी असायला पाहिजे, 1ली पासून असू नये असं आमचं मत आहे. आता त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की हा जो 1ली पासूनचा निर्णय आहे हा मंत्रिमंडळात झालेला आहे. त्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत आणि नॉर्मली ते सगळ्या बैठकांना हजर राहतात. जर ते सगळ्या बैठकांना हजर राहत असतील तर त्या बैठकीत त्यांनी का विरोध केला नाही? आणि तेव्हा जर विरोध केलेला नसेल तर आता पश्चातबुद्धी होऊन विरोध करण्यामध्ये काय अर्थ आहे? हा दादांच्या बद्दलचा आक्षेप आहे. नाही नाही नाही, तो मुद्दा नाही, त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही, पण या सगळ्यात किमान ते पब्लिकली या निर्णयाच्या आपण विरोध आहोत हे म्हणते, पण एकनाथ शिंदे ते कधीच शिंदे त्याच्याबद्दल काहीच म्हणाले नाहीत. किंबहुना एकनाथ शिंदेच्या पक्षामधल्या 1-2 लोकांनी मधल्या काळामध्ये हे कसं बरोबर आहे, हिंदी कशी राष्ट्रभाषा आहे असंही सांगण्याचा प्रयत्न केला. पण बहुतेक त्या मंडळींनी नंतर युट्यूबवर आपला कमेंट बॉक्स बघितला असेल आणि लोक काय पद्धतीने शिव्या देत आहेत त्यांना ही पाहिलं असेल. त्यामुळे शिंदेची अवस्था, मला असं वाटतं की हा निर्णय जितक्या लवकर रद्द होईल तितकं बरं, म्हणजे आपला मंत्री तरी त्याच्यातनं सुटेल असं त्यांच्या मनामध्ये असणार. आणि त्यामुळे शिंद्यांनी या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची ठोस उघड अशी भूमिका न घेता आपण त्या गावचेच नाही येऊ अशा प्रकारचा अप्रोच ठेवलेला दिसतो. पण आता इतकं सगळं होऊन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की त्रिभाषा सूत्र लागू होणार, कुणाच्याही दबावाला जुमानणार नाही, अहवाल तर येऊ द्या. म्हणजे त्यांनी, म्हणजे याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की ज्या शासन निर्णयामध्ये 2 शासन निर्णय रद्द केल्याचा निर्णय आहे त्यामध्येच नरेंद्र जाधव समितीचा पण निर्णय आहे. म्हणजे सरकारला असंही वाटलेलं नाहीये की बाबा 2 शासन निर्णय रद्द केल्याचा निर्णय वेगळा काढावा, नरेंद्र जाधवांच्या समितीचा निर्णय वेगळा काढावा. आणि नरेंद्र जाधवांची समिती जाहीर करण्याची सरकारला घाई आहे का जाधवांना घाई आहे हे मला कळत नाही. पण नॉर्मली असं होतं की एखादी समिती जेव्हा नेमली जाते तेव्हा बहुतेक वेळेला समितीचा अध्यक्ष आणि समितीचे सदस्य यांची नावं सर्वसाधारणपणे एका वेळेला जाहीर होतात. फार तर काय होतं की समजा रेट्यामुळे तुमची 10 जणांची 9 जणांची समिती असेल आणि सुरुवातीला सरकारने 5च माणसं नेमली तर उरलेल्या 2 माणसांची नावं सरकार नंतर शुद्धीपत्रकामध्ये देईल. पण असं पहिल्यांदा घडलेलं आहे की फक्त अध्यक्षाची नेमणूक झालेली आहे, बाकीचे समितीमधले कोणीही सदस्य नेमलेले नाहीत. त्यामुळे आता ही घाई नरेंद्र जाधवांना फेवर करण्यासाठी आहे आणि जी काही समिती आहे ती नरेंद्र जाधवांना पाहिजे तशी मिळावी, म्हणजे त्यांच्या नावावर बिल फाडता येईल म्हणून आहे का देवेंद्र फडणवीसांना आपल्याला पाहिजेत तशा प्रकारची माणसं घ्यायची आहेत याचा अंदाज येत नाही. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री किंवा ते सरकारमधले मंत्री असं म्हणतात की हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळातच झाला होता, म्हणजे पुन्हा ते आपलंच सगळं, म्हणजे हे आम्ही कशी चूक केली नाही, तुम्हीच चूक करण्यावे, हा निर्णय तुमचाच आहे, त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करतोय. याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता त्यांनी जो उल्लेख केलाय ना तो माशेलकरांच्या समितीचा आहे. उदय सामंतांनी तो उल्लेख केलेला आहे. आता उदय सामंतांनी मुख्यमंत्र्यांनी नंतर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर मुणगेकरांचं पण नाव घेतलं. बिचारे मुणगेकर त्या समितीत पण नाहीयेत. तर उदय सामंतांनी तो उल्लेख केला. त्यांनी एक पाहायला पाहिजे की माशेलकरांच्या समितीचा जो अहवाल आहे तो उच्च शिक्षणाचा आहे, प्राथमिक शिक्षणाचा नाहीये. दुसरं असं की त्या समितीने सुद्धा जो तुमचा मॅन्डेटच नाहीये त्याच्याबद्दलचं मतप्रदर्शन करण्यामध्ये काही लॉजिक नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हा अहवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर त्यांनी एका कार्यगटाची नेमणूक केली याचा अधिक अभ्यास करण्यासाठी. म्हणजे समजा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या बरोबरचे लोक असं म्हणाले असते की आता हे आम्हाला मान्य आहे आणि आता ह्याची अंमलबजावणी करूया, तर ते निश्चितच दोषी ठरले असते. पण त्यांनी काय म्हटलंय की एका कार्यगटाची नेमणूक करा,
त्या कार्यगटाचा अहवाल येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलेलं आहे. याचा अर्थ असा की उद्धव ठाकरेंच्या सरकारची चूक जर असली तर ती एवढीच आहे की त्यांनी ठामपणाने माशेलकर आणि त्यांच्या सहकार्यानं, त्याच्यामध्ये सुखदेव थोरात आहेत, इतर मंडळी, चांगली मंडळी आहेत त्या हा, या सगळ्या मंडळींना त्यांनी स्पष्टपणाने हे सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टमध्ये अकारणच तुमच्या मॅन्डेटच्या बाहेर जाऊन प्राथमिक शिक्षणाचा उल्लेख आहे तो तुम्ही वगळला पाहिजे, कारण त्यातून नाहक राजकीय वाद निर्माण होतील. हे उद्धव ठाकरेंच्या सरकारने सांगितलं नाही, हे त्यांचं चूक आहे. पण याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या पक्षाने, उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा अहवाल मान्य केलेला आहे असा होत नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एक पदाधिकारी समितीत होते वगैरे, ते विजय कदम नावाचे एक गृहस्थ त्या समितीमध्ये होते, ते शिवसेनेच्या संघटनेमध्ये आहेत. आणि अशा प्रकारचा अहवाल जर चुकीचा लिहिला गेला असेल, बियॉन्ड द मॅन्डेट लिहिला गेला असेल, तर समितीच्या अध्यक्षांची चूक पहिली आहे, बरोबर आहे, समितीच्या सदस्यांची नंतर आहे. आणि ती जी काही चूक आहे त्या चुकीची शिक्षा संबंधितांना व्हायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका असल्याचं कारण नाही. पण शिवसेनेचा माणूस त्या समितीमध्ये होता म्हणून त्या समितीनं आपल्या मॅन्डेटच्या बाहेर जाऊन जे काही म्हटलेलं आहे ती सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंचीच आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद करणं हे तर्काला धरून नाहीये. तर आता एकूण हा सगळा भाषेचा प्रश्न राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यामुळं या एकूण आंदोलनाचं, विषयाचं म्हणजे काय फायदा झाला त्याचा की नुकसान झालं, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की भाषेचा प्रश्न राजकीय होणार नाही असं आपल्याला करता येत नाही, तो बाय डिफॉल्ट राजकीय होतोच. आता प्रश्न असा आहे की हा प्रश्न आत्ताच्या घडीला जेव्हा आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध भांडायला लागलो तर पहिल्यांदा आम्ही सगळे नागरी समाजाच्या चळवळीतले लोक होतो, मग त्याच्यात डावे होते, इतर मंडळी होती. पण याच सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येईल की एका टप्प्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सहभाग दिला, एका टप्प्याला कम्युनिस्ट पक्षाने सहभाग दिला, त्यानंतर काँग्रेस पक्षाने सहभाग दिला, सेना आणि मनसे दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला. आता जेव्हा एखादा प्रश्न एखादा पक्ष हातात घेतो त्यावेळेला त्या पक्षाला स्वाभाविकपणे त्यातनं मायलेज मिळावं असं वाटतं, त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही मात्र असं ठरवलं की शालेय शिक्षण, अभ्यास आणि कृती समन्वय समिती जी आहे, आम्ही आमचं काम करत राहू. म्हणजे ज्या वेळेला 29 जूनला सरकारने शासन निर्णय रद्द केले त्यावेळेला दोन्ही सेनांनी असं म्हटलं की आता आम्ही विजयी मेळावा काढणार. त्यांनी तो विजयी मेळावा काढला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण तिथे बोलावलं होतं, व्यासपीठावरही बोलावलं. पण आम्ही त्यावेळेला आणि नंतरही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हुरळून जाऊ नका. हा आंशिक विजय आहे, हा थोडासा विजय आहे, कारण सरकार 2 पावलं मागे का आलंय, कारण त्यांना 4 पावलं पुढे यायचं आहे. आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री काय म्हणले, काही झालं तरी आम्ही त्रिभाषा सूत्र आणणारच आहोत. आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर राग होता, दर्प होता, अहंकार होता. आणि त्यावेळेला ते काय म्हणले, परक्या भाषेसाठी पायघड्या घालायच्या आणि आपली भाषा मात्र नको बनायची, हे चालणार नाही. त्यांचा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे, पण परक्या भाषेसाठी पायघड्या घालणाऱ्या महाराष्ट्रातल्या घरांमध्ये त्यांचं पण घर आहे, त्यांची मुलगी पण ICSE बोर्डाच्या शाळेमध्ये गेली आहे. मग तो प्रश्न त्यांना त्यावेळेला पडला नाही का? त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की इंग्रजीच्या सक्तीच्या बद्दल, इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल, इंग्रजीच्या वर्चस्वाबद्दल लोक चळवळीतले बोललेलेच आहेत. राजकीय पक्षांचे लोक बोलले नाहीत, कारण त्यांची दुकानं त्याच्यामधनं उभी राहतात. आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हिंदीच्या सक्तीला विरोध करणं गरजेचं आहेच, पण त्याच बरोबरीने जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणत असेल की 3री पर्यंत दुसरी भाषा पण नको आहे, तर महाराष्ट्र सरकारची किंवा देशातल्या इतर सरकारांची 3री पर्यंत इतर सर्व माध्यमातल्या शाळा बंद करणं आणि फक्त प्रादेशिक भाषामधल्या शाळा चालू ठेवणं ही हिंमत आहे का? आणि ही जर हिंमत नसेल तर जी चूक इतिहासामध्ये आपण समाज म्हणून केलेली आहे त्या चुकीची अधिक व्यापक पातळीवर पुनरावृत्ती करणं अजिबातच योग्य नाही. आणि त्या दृष्टीनं पाहता हिंदी सक्तीचा लढा हा फक्त हिंदी सक्तीचा नाही, हिंदी सक्तीचा लढा हा हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्ववादाविरुद्धचा लढा आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधामधला लढा हा संघराज्यासाठीचा लढा आहे आणि 85 सालापासून शिवसेनेनं मराठी पण टाकून दिलं आणि ते हिंदुत्वाकडे सरकले. 2019 नंतर राज ठाकरे जे तोपर्यंत मराठीवादी होते ते पण हळूहळू हनुमान चालिसाकडे सरकले. यामधल्या काळामध्ये मराठी माणसांच्या आकांक्षांचं एक सूत्र, आकांक्षांसाठीचं एक हत्यार तयार होत आहे किंवा झालं आहे आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन त्या प्रकारच्या लढ्याचं हत्यार आहे असं मला वाटतं, ज्याच्यामध्ये नागरी समाजातले लोक आहेत, ज्याच्यात राजकीय पक्षातले लोक आहेत, ज्याच्यात अभिजन आहेत, पण या सगळ्यांना कुणाच्या तरी कानफटात मारण्याच्या पलीकडे जाऊन भाषेचं काहीतरी भलं केलं पाहिजे असं आग्रहाने वाटत आहे. आता तुमच्या याच्यात तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख आला, तर याचं एक नेहमी समर्थन केलं जातं की हे आम्ही काही नवीन करत नाही, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंच सांगितलं की त्रिभाषा सूत्र लागू करा. काय वस्तुस्थिती आहे नेमकी त्यातली? एक बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख नाही. तिसरी भाषा पहिलीपासून शिकवावी असं म्हटलेलं नाही. तिसरी भाषा कधीपासून शिकवावी म्हणजे तुम्ही सांगताय त्या प्रकारचाच गैरसमज निर्माण केला गेलाय असं नाही. दुसऱ्याही प्रकारचा एक गैरसमज काही स्वतःला शिक्षण तज्ज्ञ म्हणणाऱ्या लोकांनी निर्माण केलाय, तो म्हणजे लहानपणी मुलं खूप भाषा शिकू शकतात. आता प्रश्न असा आहे की लहानपणी मुलं खूप भाषा शिकतात, पण कोणत्या वयाला कुठली भाषा कशा पद्धतीने शिकवावी याचं एक गणित आहे, याचा एक तर्क आहे, याचं एक तारतम्य आहे. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञ आपल्याकडे म्हणतात की पहिली भाषा तुम्ही मुलाला पहिलीपासून शिकवा, दुसरी भाषा साधारणपणे 5वी पासून आणि तिसरी भाषा 8वी पासून शिकवा, म्हणजे हळूहळू मेंदूचा विकास होणं मुलांचा आणि त्यातनं भाषेचं आकलन हळूहळू वृद्धिंगत होणं या गोष्टी घडत राहतात. आता आपण काय केलं, पहिलीपासून इंग्रजी ज्यावेळेला आणलं लोकांचा रेटा होता, लोकांना असं वाटत होतं की आमच्या मुलांना यायला पाहिजे. आता गेल्या 25 वर्षामध्ये जर तुम्ही इंग्रजीच्या वापराचं सगळं गणित पाहिलं तर आजच्या घडीला मुलांना मराठी किंवा इंग्रजी दोन्हीही भाषा नीट येतात असं दिसत नाही. म्हणजे खरं तर पहिलीपासून 2 भाषा शिकवल्या तर दोन्ही भाषा नीट यायला पाहिजे, पण काहीतरी आपलं शिक्षणशास्त्र आणि बालमानसशास्त्र इतकं गणलंय की आपल्याला मुलांना दोन्ही भाषा नीट येत नाहीत, पण आपल्याला ते मान्य करायचं नाही. त्यामुळे आता तर परिस्थिती अशी आहे की पालकांना वाटतंय पहिलीपासून नाही जमत आहे का, मग बालवाडीत घालूया, त्याच्यापेक्षा जमत नाही का गर्भसंस्काराच्याच वेळेला शिकवता येते का बघूया. इतका वेडसरपणा समाजात आपल्या निर्माण झालाय आणि त्यामुळे तुम्ही ज्या NEPचा उल्लेख केला, जर 2 भाषा शिकणं मुलांना इतकं जड जात आहे तर तिसरी भाषा हिंदी आहे. या दोन्ही भाषांची लिपी सारखी आहे, मराठी आणि हिंदीची. या दोन्ही भाषांच्या व्याकरणामध्ये साधर्म्य आहे, वैधर्म्य पण आहे. त्यामुळे तुम्ही साधं टीव्हीवर तुम्ही पाहता मी तुझी मदत करतो असं वाक्य टेलिव्हिजन चॅनलवर लोक सर्रास वापरतात. हे मैं तुम्हारी मदत करता हूं याचं मराठी रूपांतर आहे. मूळचं बरं मराठी वाक्य मी तुला मदत करतो हे आहे. पण कोणालाही, मालिका लिहिणाऱ्याला, काम करणाऱ्याला, ती बघणाऱ्याला कोणालाही याच्यामध्ये गैर वाटत नाही. साधं तुम्ही बघा, रेडी पोझिशन घरं मिळतात, याचं अनेक वर्तमानपत्रांमध्ये तयार ताबा असं तुम्हाला मराठी केलेलं दिसतं. आता हे जे आहे हे काय आहे की कुठलीही भाषा धड न येणारे लोक जाहिरातीच्या क्षेत्रात आहेत, माध्यमांच्या क्षेत्रात आहेत, पब्लिसिटीच्या क्षेत्रात आहेत. तुमचेही धन्यवाद, हे आपल्याकडे म्हणजे सर्रास वापर. हा, तुमचेही धन्यवाद. वृत्तवाहिन्यांच्यावर आहे तर म्हणजे प्रत्येक ह्याच्यानंतर तुमचेही धन्यवाद. आणि यामुळे तुम्हाला असं दिसेल की आपल्या भाषेच्या वापराचं क्षेत्र संकोचत आहे. आत्ताच तुम्ही जर कॉन्व्हेंट शाळांमध्ये बघितलं तर मुलं कॉन्व्हेंट शाळांमध्ये मधल्या सुट्टीत सुद्धा मराठीतनं बोलत नाहीत, कारण शाळांना चालत नाही. पालक अनेकदा म्हणतात की तुझं इंग्रजी नीट झालं पाहिजे, तू घरात पण इंग्रजी बोल. त्यामुळे एकेकाळी जे लोक आपल्याला सांगायचे की बाबा आमच्या मुलांना आम्ही इंग्रजीत का घातलं, कारण इंग्रजी पक्का व्हावं म्हणून आम्ही घरी मराठीतच बोलतो, तर तसं होत नाही. घरचे पण लोक इंग्रजी बोलायला लागतात, हा एक भाग. आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हळूहळू मराठी आणि हिंदी अशी मिश्र भाषा जर आपली मुलं बोलायला लागली तर 10 ते 15 वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा होऊन बसेल. जे ब्रज, अवधी, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या भाषांचं या अगोदर झालेलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या भाषेचा श्वास गुदमरून टाकायचा नसेल
तर हिंदी प्राथमिक शिक्षणातनं हद्दपार केली पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये काही लोक तर असे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे सिनेमे, मालिका, वेब सिरीज बघून आम्हाला इतकं हिंदी येत आहे की आता आम्हाला वर्गामध्ये हिंदी शिकण्याची गरजच नाही, कामकाज की हिंदी आम्हाला जमत आहे, उर्वरित हिंदी आमच्यावर लादू नका. तर हे सगळं कारस्थान हिंदीच्या नावावर होत आहे आपल्याकडे. पण त्याचा मूळ गाभा मला असं वाटतं की हिंदी भाषेच्या जीवावर जो एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातल्या लोकांना उर्वरित भारतावर दाखवता येतो, त्या दहशतवादाचं हे दृश्य रूप आहे आणि म्हणून ते जास्त धोकादायक आहे. एकूण आता हे सगळं भाषेचं सगळं आपण चळवळ चालले, आंदोलन चालले, तर या भाषिक प्रश्नाच्या बाबतीत काही समाजात सजगता आलेली दिसते किंवा येताना दिसते? हो, निश्चितपणाने मला दिसते. याचं कारण आम्ही आता 15-20 वर्ष काम करतो, तुम्ही म्हणलात तसं. या 15-20 वर्षामध्ये बरेचदा असं व्हायचं की लोकांना आम्ही अप्रोच केलं, म्हणजे माध्यमातल्या लोकांना सुद्धा. तर माध्यमामधली लोक वर्तमानपत्रातली छोटी बातमी, पानपूरक बातमी असं द्यायचे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लोकांनी मला असं अनेकदा सांगितलं की अरे तुझं काम चांगलं आहे पण त्या कामाला ग्लॅमर नाही, त्यामुळे त्या कामाला बातमी मूल्य नाहीये. आता मला पहिल्यांदा असं दिसतं की हे सगळी सुरुवात आम्ही युट्यूबर्स पासून केली. युट्यूबर्स, पॉडकास्ट करणारे लोक, त्याच्या आधारे मग वर्तमानपत्रांनी ते सगळं घेतलं, मग चॅनल्सनी घेतलं. म्हणजे असं झालं आहे की पहिल्यांदा असं घडतंय की वर्तमानपत्र आणि चित्रवाहिन्यांकडे आम्हाला जावं लागत नाहीये, ते आमचा माग काढत येत आहेत. हा एक बरा बदल वाटतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे मराठीची चळवळ म्हणजे साधारणपणे 55-60 वर्षाच्या लोकांच्या पुढची अशी चळवळ दिसायची. पहिल्यांदा मला असं जाणवतं की तरुण मुलं या प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि ती आंदोलनामध्ये म्हणजे फक्त व्हर्च्युअल पाठिंबा नाही, प्रत्यक्षात येऊन लोकांच्या मध्ये काम करणं, सोशल मीडियाचं काम करून देणं, इतर प्रकारची कामं करणं, ही कामं ही सगळी मंडळी करतायत. ही मला अत्यंत दिलासा देणारी गोष्ट वाटते. या भाषे म्हणजे मराठीच्या प्रश्नाच्या संदर्भात आता कसं आहे, महानगरातला परिस्थिती वेगळी आहे, तिथं हिंदीचं आक्रमण असतं, इंग्रजीचा प्रभाव असतो, त्यामुळे मराठी दुमरल्यासारखे वाटते. पण तुम्ही आता फिरताय सगळीकडे, तर ह्या प्रश्नाच्या संदर्भातली जाणीव जेवढी महानगरांच्यात आहे तेवढी ग्रामीण भागात दिसते का? ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यांच्या पातळीवर फिरताना मला ती जाणवते. आता एक मला असं जाणवलं की लोक वर्तमानपत्रांमधल्या बातम्या पाहतात, पण अनेक लोक मला आता कोल्हापुरात फिरताना, इतरतरी फिरताना असं म्हणतात की युट्यूबचे व्हिडिओ बघितले तुमचे. तर एक मला असं जाणवतं की हे खूप समांतरपणे चालू आहे आणि छोट्या शहरांमध्ये जे परप्रांतीय लोक खूप वाढले, त्याच्यामुळे अस्वस्थ झालेल्या लोकांना अरे हे 10 लोक नवीन आलेत, यांच्यासाठी 1000 जणांचं गाव हिंदी बोलायला लागले. ही जी आपली भाषा गमावण्याची जी भीती आहे ना, ही भाषा गमावण्याची भीती जशी मुंबईमध्ये आहे, कमी अधिक प्रमाणात कोल्हापुरात आहे, त्याच्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात कदाचित एखाद्या तालुक्यात असेल. आता सगळीकडे कोकणात सगळे कामाला भैया लोकांचे खूप वाढले, त्यामुळे तिकडेही आता हिंदीचा प्रभाव वाढत चाललाय. म्हणजे झालंय काय की मुंबईतल्या माणसाला कोकणामध्ये राहून नोकरी मिळवावीशी वाटत नाही, कारण त्याला असं वाटतं की मग मुलगी मिळणार नाही, त्याला वाटतं नीट संसार होणार नाही, म्हणून तो शहरात जातो, एखाद्या खुराड्यामध्ये 10x10च्या राहतो. हे जे उत्तर भारतातल्या बिमारू राज्यामधून आलेले लोक आहेत ते इतक्या वाईट परिस्थितीमधून आलेत की इथे त्यांच्या काही अपेक्षाच नाहीये. आणि अशा प्रकारच्या अपेक्षा नसलेला जो मजूर आहे तो भांडवलदारी, विशेषतः जागतिक भांडवलदारी वर्गाच्या अत्यंत पथ्यावर पडतो, कारण त्यांना एक लक्षात येतं की हे लोक दुसरं काहीच मागणार नाही, हे लोक फक्त सर्व्हायव्हलसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागतील. आणि सर्व्हायव्हलसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर या मुलांना आपण पुरवल्या, उदाहरणार्थ गिरड्यांच्या चाळी एकेकाळच्या, तर ही माणसं शांत राहतील. तर या पद्धतीनं मराठीच्या लोकांशी डील करण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढलाय सगळ्या मंडळींनी. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे रस्त्यावर उतरायचं असेल तर रस्त्यावर उतरण्याची जी भीती आहे लोकांच्या मनातली, लोकांना काय वाटतं, मग मी सरकारी नोकरी करतो किंवा मी सरकारच्या अमुक एका समितीवर आहे किंवा समितीवर माझं नाव घेतलं जाण्याची शक्यता आहे, मग अशा परिस्थितीमध्ये मी बोलायचं का? तर मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बोलायचं, कारण आणखी 5-10 वर्षांनी जर तुमची भाषा मृतप्राय झाली तर तुम्ही कशाबद्दल बोलणार आहात. तर हा मला एक अत्यंत कळीचा मुद्दा वाटतो. तर एकूण तुम्ही या सगळ्या ह्याच्यात बघितलं, साहित्य संस्था यांचा काय रोल दिसला तुम्हाला? आता साहित्य संस्थांमध्ये बघा, कौतिकराव ठाले पाटलांनी तातडीने त्यांचा विरोध दर्शवला मसापच्या वतीने,
मला वाटतं विदर्भ साहित्य संघाने पण दर्शवला, भाषा सल्लागार समितीने दर्शवला, बऱ्याच थोडा उशिरा का होईना पण मिलिंद जोशी महामंडळाचे अध्यक्ष त्यांनी तो विरोध दर्शवला. प्रश्न असा आहे, दक्षिण मराठा साहित्य सभेने आज सुरुवातच्या दमसाने पण तशा प्रकारचा विरोध केला. प्रश्न असा आहे की आपल्यासारखे लोक जे मर्यादित ताकद असणारे आहेत, आपण समजा एक पोस्टकार्ड लिहिलं, एखादं पत्र लिहिलं 10-20 माणसांच्या सह्यांचं, तर ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र असेल तर ते मुख्यमंत्र्यांच्या 10व्या PA पर्यंत तरी जाईल का, याच्यानंतर मला शंका आहे. कारण असलं काहीतरी वेडसरपणा त्यांच्याकडे आणूच नाही अशा प्रकारची धारणा लोकांच्या मनामध्ये असेल. अशा परिस्थितीमध्ये माणूस एक एक गोळा केला पाहिजे. म्हणजे आता आमच्या टीम मध्ये प्रतीक्षा रणदिवे नावाची मुलगी आहे, तर त्या मुलीला आम्ही आता या वेळेला घेऊन आलो नाही, पण पुढच्या वेळेला तिला हे सगळं दाखवण्यासाठी आणि या प्रकारच्या आंदोलनामधल्या सहभागासाठी घेऊन येऊ. तर मला असं वाटतं की तरुण माणसं जितक्या मोठ्या प्रमाणात या प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील तितकं हे आंदोलन ब्रॉडबेस्ट होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रश्नाच्या निमित्तानं चर्चा होते ती सगळं बाजूला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. म्हणजे बाबा हा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी हे सगळं दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं वगैरे हे सगळं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा जसा प्रभावी ठरेल तसा तो महाराष्ट्रातल्या अन्य प्रांतातल्या ह्याच्यात भागात तो ठरू शकेल मुद्दा. तुम्हाला मी सांगतो, मुंबईत हे दोन भाऊ ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला बऱ्याच लोकांनी म्हटलं, त्यांच्या मेळाव्याला पण मी गेलो होतो, म्हणजे आम्ही सगळेच कार्यकर्ते गेलो होतो, तेव्हा खूप लोक असं म्हणले की आता ते एकदम ड्रॅमॅटिकली असे आले, दोन भाऊ दोन त्यांना जमतं आवडतं, त्यांनी ते सगळं केलं. आणि मग नंतर त्यांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना वरती बोलावलं. तर खूप लोकांनी मला त्या कार्यक्रमाच्या आधी नंतर दरम्यान असं विचारलं की हे टिकणार आहे का. मी त्यांना म्हटलं की मुळात हे टिकणार आहे का टिकणार नाही हे माझ्यासारख्याच्या आकलनाच्या बाहेरच आहे. बरोबर. हा, आणि योगायोगाने मी उद्धव ठाकरेंकडे गेलो, आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेतली, त्या दिवशी राज ठाकरेंनी पण घेतली आणि ते घडून आलं. त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे ते एकत्र आले, हे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली एवढा त्याचा अर्थ आहे. आता परिणाम होईल का, तर परिणाम होतो. म्हणजे दोघं भाऊ समजा एकत्र आले तर मला असं जाणवलं की त्यांची जी केडर आहे त्या केडरला फार वाटते की ह्याने एकत्र यावं. म्हणजे ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांचे लोक, म्हणजे मला अनेक लोकांनी की तुम्ही हे घडवून आणलं, तर मला माझे पाय जमिनीवर असल्यामुळे मला हे कळतं की असं आपण काही घडवून आणत नाही. मला हे दिसतं की त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कदाचित एकत्र यायचंच होतं. अचूक संधी एखाद्या तटस्थ संस्थेकडनं माणसाकडनं आली तर दोघांनाही कमीपणा न घेता ते करायला मिळणार आहे असं दिसतं मला. आता ते मुंबईत परिणाम होईल का, मुंबईत निश्चित परिणाम होईल, पण मला असं दिसतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही झालं भाजपला तरी त्यांना कोणाला जिंकू द्यायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये ते काय करतील, अशा परिस्थितीत ते राज ठाकरेंना मागं खेचायला बघतील, उद्धव ठाकरेंना मागे खेचायला बघतील, किंवा मग भाजपची जी नेहमीची मोडस ऑपरेंडी आहे ती म्हणजे फ्रेंडली लढाया करायच्या, या पद्धतीने ते करून पाहतील. पण तरीही दोघांचं केडर आता असं आहे की 4 वर्ष जवळपास मुंबईमध्ये महानगरपालिका नाहीये. म्हणजे जो नगरसेवक आहे तो आता इतिहास जमा झालेला माणूस आहे. दरम्यानच्या काळात सगळे IAS ऑफिसर, सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इतर सगळे लोक यांची गुर्मी माज प्रचंड वाढलेला आहे. यांनी यंत्रणा किती ताब्यात घेतल्यात याचा फर्स्ट हँड अनुभव आता ह्या लोकांना या निवडणुकीच्या दरम्यान येणार आहे. त्यामुळे मुंबईत काही प्रमाणात ह्याचा फरक पडेल. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या आंदोलनाचा किंवा या दोन भावांच्या एकत्र येण्याचा तितका फरक का नाही पडणार, याचं कारण बाकीच्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अनेक ठिकाणी पक्षनिहाय लढल्या जात नाही. त्या पॅनल आहेत, त्याच्यात तुम्हाला अनेकदा इतकी तडजोड दिसते की काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपवाले एकत्र आले, कुठे दादांचे आणि पवारांचे लोक येतील, कुठे ठाकरे आणि यांचे लोक एकत्र येतील. फक्त मला एक असं दिसतं की इतकी वर्ष यांनी आपल्याला बरं वातावरण निर्माण होईपर्यंत ह्या निवडणुका दाबल्या, याचा जो संताप आहे तो संताप जर लोकांकडनं बाहेर पडला तर काहीतरी लक्षणीय परिणाम घडेल. पण समजा असं झालं की बाबा त्याच्या अगोदर ह्यांनी लाडकी बहीण सदृश काहीतरी आणखी काढलं
आणि लोकांना असं वाटलं की ते मरू द्या, काय काय प्रभागाचं काय व्हायचं ते काय होईल, 1500 मिळणार आहे. महानगरपालिकेचं काय व्हायचं ते होईल. पण आता एक मला असं जाणवतं की सरकार आर्थिकदृष्ट्या एवढं गाळात आहे की लाडकी बहीण सारखा प्रयोग केला तर त्यांना सरकारचं दुकानच बंद करावं लागेल. त्यामुळे मुंबईमध्ये निश्चितपणाने परिणाम होईल का या दोघांच्या एकत्र येण्याचा. फक्त ते एकत्र येणं जे आहे ते निवडणूक पूर्व आहे का निवडणुकोत्तर आहे, हा एक विचार करायला पाहिजे. आणि जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर मवियाचे लोक सोबत असतील की नाही हा प्रश्न आहे. बरोबर. कारण मवियामधल्या लोकांना उद्धव ठाकरेंशी आता जुळवून घेण्याची पद्धत सापडली आहे. पण राज ठाकरेंची जी पद्धत आहे ज्याच्यात ते तुमच्या कानावर मराठी पडली नाही तर कानाखाली आवाज पडेल असं म्हणतात, तर हे आता काँग्रेसच्या लोकांना पटेल असं नाही. जरी राष्ट्रवादी काँग्रेसला शहरांमध्ये काहीच से नसला तरी त्यांनाही पटेल असं नाही. पण मविया आणि राज ठाकरे असं कॉम्बिनेशन जर एकत्र काही ठिकाणी लढू शकलं, म्हणजे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पण बऱ्याच ठिकाणी आघाडी, असं जर करता आलं तर मला असं वाटतं की निश्चितपणाने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांवर परिणाम करेल. तर हे होते डॉक्टर दीपक पवार. एकूण मराठी भाषेचा प्रश्न, त्रिभाषा सूत्र आणि त्या अनुषंगानं एकूण महाराष्ट्रात घडलेले राजकारण आणि या एकूण प्रश्नाचे महाराष्ट्राच्या राजकारण होणारे परिणाम या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. इथं आलात आणि गप्पा मारल्या त्यामुळे.